नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानगडी ग्रामीण हंगामा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठी बघू शकता आपण किती मोठं निसर्ग आहे. आपण आलेलो आहे वणी भागामध्ये एक बोर पॉईंट देण्यासाठी. क्षेत्र जर तुम्ही बघशाल तर पूर्ण ड्राय एरिया झालेला आहे. म्हणजे आत्ता तर ह्या दिवसात ही परिस्थिती म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओत हे शब्द राहत्या. पण आपण डोंगर भागात आहे, डोंगराच्या मध्यावरती हा पॉईंट आहे. डोंगरावरतीच पॉईंट आहे. जास्त म्हणजे आपण हाईटला आहे पण हाईटला कमी आहे, पण डोंगरावरतीच पॉईंट आहे. आपण बोरचा पॉईंट फायनल केलेला आहे तिथं. आता ह्या सरांचा पॉईंट होता तो यांचा आला, तर आपण पॉईंट फायनल केलेला आहे. पॉईंट फायनल झालेलं मित्रांनो. आपल्याला इथं जास्त काही लाईनी भेटला नाही, क्षेत्र मोठं होतं. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर लाईनी काढलेल्या आपण. आणि त्याच्यानंतर एक जास्त काही अंदाज नाही मोठा, कारण पाण्याची कमतरता भरपूर आहे. पाणी नाहीच्या बरोबरीत आहे, पण 2 लाईनी आपल्याला भेटलेल्या आपण. जवळजवळ तिथं जास्त नाही, 1.5 ते 1.25 इंचच्या आसपास पाणी भेटायला पाहिजे, तसा असा अंदाज आहे तिथं. तर दादांचा पॉईंट होता, आपण दादांच्या क्षेत्रामध्ये आलेलो होतो आणि पॉईंट फायनल करून आता आपण निघू. तुम्हाला काय बोलायचं आहे का? पॉईंट ते आज संध्याकाळीच करणार आहे, जो म्हणजे संध्याकाळी गाडी लागणार आहे आज, आणि आपल्याला लगेच आज रिझल्ट आपल्याला उद्या कळणार आहे. मित्रांनो, पाणी पॉईंट बघणं अवघड नसतं, पण पॉईंट कसा शोधायचा हा खूप अवघड गोष्ट राहते. त्याच्याकरता मी जीव तोडून सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. आपण माझे व्हिडिओ बघा आणि पाणी कसं शोधता. आपण बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. तर लाईनी कशी शोधायची, लाईन कशी धरायची, क्रॉस कसा काढायचा, त्याच्यानंतर विहिरीचा पॉईंट कसा निघतो, काय सगळं आपण डिटेल व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचा व्हिडिओ आपल्याला पाण्याची रुंदी तुम्ही बघितलेली आहे. त्यानंतर पाणी कसं वाहतं हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर आता पॉईंट आपण फायनल केलेला आहे. या ठिकाणी आपला पॉईंट निघालेला होता. हा पॉईंट इथं निघालेला होता. त्या ठिकाणी आपण पॉईंट फायनल झालेला आहे. हा आता पूजा वगैरे करायची आणि आपल्याला निघायचं. चला घ्या काका पूजा करून. नाही साध आपलं असं तुमचं नारळ असेल ते बस. दुसरा तिथेच ठेवणार. हा का मित्रांनो, डोंगरावरच्या लाईन कशा शोधत्या. आता डोंगरावरच्या लाईन शोधायचं म्हणजे काय अवघड नाही. फक्त आपल्याला असं काय हा करा बस. तर आपल्याला काय माहिती का, जास्त काय अवघड नाही शोधणं. आता जी लाईन भेटलेली तुम्हाला किती प्रेशरची तुम्हाला दाखवून देतो मी. आपल्याला आता ही कशी दिशा आहे, दक्षिण उत्तर. आता दक्षिण उत्तर म्हणजे आपण आता पूर्व पश्चिम चालल्यानंतर आपल्याला उत्तर दक्षिण लाईन निघत आहे. लाईनी सांगणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे का तुम्हाला पण ते लक्षात आलं पाहिजे, म्हणून मी प्रत्येक मध्ये ओरडून सांगतो का तुम्ही ह्या लाईनी कशा शोधायच्या आपण लक्षात द्या. आपण रोड धरताना ह्या पद्धतीने धरायचं आहे. बॅलन्स करणं खूप अवघड आहे, कारण तुम्हाला सुरुवातीला 3.5 फुटी रॉड केल्यानंतर तुम्हाला बॅलन्स करणं खूप अवघड जातं, कारण एवढं प्रेशर झेपणं म्हणजे सोपं नाहीये. पण त्याला सवय करून अभ्यास करून व्यवस्थित जर निरीक्षण केलं आणि अभ्यास जर केला तर नक्कीच तुम्ही 100% सक्सेस असाल. मित्रांनो, हे बघा आपण आता या लाईनीवर इथं आलो, पण ही लाईन फक्त आपल्याला किती दाखवते, अर्धा इंच दाखवते. तर आता दुसरी जी आहे आपल्या पूर्व पश्चिम म्हणजे दक्षिण उत्तर आपण जर चाललो तर पूर्व पश्चिम लाईन भेटते. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चालताना आपल्याला ही पूर्व पश्चिम लाईन निघाली. पण ही कशी आहे तर बघा, लोड घेऊन आपल्याला रॉड पाठीमागे येत आहे पूर्ण. तर पुन्हा एकदा दाखवतो. जर आपण दक्षिण उत्तर चाललो तर पूर्व पश्चिम जी लाईन निघालेली तर आपल्याला रॉड अशा पद्धतीनं पाठीमागा गेला पाहिजे. आपण जर पुढं पण लोटला असा तर परत तो बॅक साईडला जातो. त्याच्यानंतर आपण ह्याच पद्धतीनं असं धरून उभं राहायचंय. रॉड पुढे आता घे बघायचंय, पुढे आले समजून घ्यायचं आपली ही लाईन लोड आहे. हे आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो, परत तरी पण तुम्हाला एक छोटा मी दाखवून दिलेला आहे. तर पॉईंट आपला फायनल, त्याची पूजा करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, ही स्ट्रॉबेरीची शेती आहे. अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी शेती केली जाते. हे बघा, ही स्ट्रॉबेरी.
हा ना. काकांचं घर सुद्धा एवढं सुंदर भारी निसर्गात आहे दादा. इथं टेकडावरती घर आहे आणि समोर असं डोंगर आहे बघा तुम्ही मित्रांनो. आणि हे पावसाळ्यात इथला निसर्गच वेगळा आहे. पण आता पाऊस खूप झालेला आहे पण पाणी नाहीये. ही परिस्थिती इथली. हा पाणी वाहून जाते, पाणी थांबत नाही. पाऊस भरपूर आहे, पाणी भरपूर पडतं पण जून पासून पाऊस चालू झाला हा. दिवाळीपर्यंत हा फार धुकट घालून टाकत आहे पण मग काही नाही. काही नाही राहत. बरोबर. हे आपले थोडीच आहे हा. आई साखरेचा मन आहे असतं पोत आतून बस संगी माता की जय. आणि ते शिपाय गेला तर साचत बी नाही पाणी आमच्याकडे. हा साठवण नाही ना, साठवण केलं पाहिजे माहिती का. प्रत्येक शेतकऱ्याने काय केलं पाहिजे, असं पाणी जिरवायचं काम केलं पाहिजे. तुम्ही काय करायला पाहिजे माहिती का, महत्वाचं पाणी असं आहे ना, आपण काय म्हणतो एक तुमच्याकडे दगड भरपूर आहे. खड्डा जर खदला ना असा JCP ना, बरं का काका, असा खड्डा खदला का त्याच्यात हे दगड टाकून दिले ना आणि वरी मातीमध्ये लोटून दिले ना, जिथं पाणी येतंय तिथं ते पाणी त्या खड्ड्यात जातं आणि ते पाणी खाली जिरतं. ते उलट चांगलं राहील तुम्हाला. म्हणजे असं जर कोणी सुरुवात जर एकाने जरी केली ना, त्याला फरक वाटला तर लई तुम्ही दरवर्षी तुम्ही हे काम करशाल. नक्कीच तुम्ही ही गोष्ट करा. मला असं सांगायचंय का पाणी जिरण्याची सुविधा केली पाहिजे तुम्ही. तेच नाही आमच्याकडे तेवढी म्हणजे आपण ते क्षेत्रात कंपनी नाही उतरली. नाही पण एकाने जर केलं ना त्याला काही नाही. आता JCP चालू आहे तुमच्याकडे काही कामाला JCP येतेच ना. नाही खड्डा खोदायचा आहे, दगड दाखवून द्यायचे आणि परत वरून माती लुटून द्यायची. ते झालं ना खड्डा तयार तुमचा पाणी जिरायचा. नमस्कार मित्रांनो, आपण आता पुन्हा त्या क्षेत्रामध्ये आलेलो होतो. मी काल तुम्हाला तो पॉईंट दाखवलेला होता की आपण संध्याकाळी ते लगेच पॉईंट घेणार होते. तर त्यांनी बोर घेतलेला आहे. तिथं बोरला जवळजवळ मी सांगितलं होतं की 1.5 इंचाच्या आसपास पाणी लागन. तर 1 ते 6 इंच पाणी तिथं लागलेलं आहे. त्याच्यानंतर तो बोर थोडा आता त्यांनी झाकून घेतलेला आहे. आता सर नाशिकला गेलेले आहे आणि ताई आहे इथं. ताई सांगा आपण बोलणारच आहे. त्यांना पाणी लागलेलं नाही काय. मला परत यावं लागलं. एक पॉईंट होतं तिथे जवळ. तर म्हटलं मग आपण चला सरांनी पॉईंट घेतलेला आहे, आपण तिथं जाऊन व्हिजिट करू आणि ताईंशी चर्चा करून तुम्हाला कळवू की खरंच पाणी लागलेलं आहे का नाही लागले. मित्रांनो काय होतं, डोंगर भागे पठार भागे डोंगरावरती पॉईंट आपण खूप विचारपूर्वक आणि खूप म्हणजे सर्चिंग करून देतो व्यवस्थित पॉईंट. आणि जेवढं सांगितलं त्या अंदाजानुसार पाणी त्यांना भेटलेलं आहे. पण इथं खूप पाणी भेटल असं नाहीये. तुम्ही जर हिऱ्या जर बघशाल तर हे बघा, हे आणि हा डोंगर आपण ह्या भागात खाली पॉईंट दिलेला होता इथं. तर मित्रांनो सरांचं नाव एकनाथ ठाकरे. त्यांच्या मिसेस म्हणजे ताई आहे आपल्या बरोबर. त्या सांगतील तुम्हाला त्यांना किती पाणी लागलेलं आहे. तर सरांनी जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे म्हणजे 1 ते 1.5 इंची पाणी लागेल तुम्हाला. त्याचप्रमाणे म्हणजे त्याच लेवलनी लागलेलं आहे. कम्प्लीट त्याच लेवलची आपल्याला हाईट तुटलेली. म्हणजे असं काही नाही की मी व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला काहीतरी फालतू सांगतो, अजिबात नाही. सरांच्या एरियात आपला पॉईंट होता आणि आपल्याला योगायोगाने तिथं परत यावं लागलं आणि त्यांची आपल्याला बाईट भेटली. तर मी नक्कीच त्याचा व्हिडिओ, पाण्याचा व्हिडिओ त्यांनी आता ज्यावेळेस मोटर टाकतील त्यावेळेस मला तुम्ही त्या पाण्याचा व्हिडिओ द्या. म्हणजे मी आपल्या जे सबस्क्रायबर आहे आमचे प्रेक्षक लोक त्यांच्यापर्यंत आम्ही तो व्हिडिओ पोहोच करू. चालेल. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरायचं मित्रांनो. कमेंट तर खरंच करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा मित्रांनो. धन्यवाद.